आपण पाहिलं तर जयेश रावरे सारखा खेळाडू, करण रावरे सारखा खेळाडू, चिराग केनी सारखा खेळाडू, यावेळेला गौतम आकरेचा हा फटका पाहायला मिळतोय, हुकचा फटका, 6 रन्स. भरतचा हा चेंडू आपण पाहतोय, सुरेख पद्धतीने चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला वळवला गेला. चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय, चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार आणि हा आला मयूर तामोरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क डावकऱ्या हाताने. यावेळेला पाहिलं सुंदर फटका पाहायला मिळतोय, जबरदस्त क्रॅकिंग शॉट मिळते, परंतु आज या मैदानात पदस्पर्श करताना आणि उत्कृष्ट खेळ दाखवत असताना पाहतोय स्लॉक स्वीपचा फटका, सरळ चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलाय. 6 बबलू यांचं मात्र स्टुडिओ खूप चांगल्या प्रकारचं मात्र दणाणलं गेलं होतं. यावेळेला पाहिलं सुपर प्लॅमिंग, बॅकफुटला गेलंय, बॅटचं ब्लेड ओपन केलं. 27 धावा, काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय 53 धावांचं पाठलाग करताना. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय, काय जबरदस्त फटका. जिगर त्यांचं सुद्धा धन्यवाद. यावेळेला ऑफ साइडला इंटू द गॅप मध्ये करण रावरे पुन्हा एकदा मात्र यावेळेला बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाहीये, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता पोचू शकला संदीप जिगावण. यस, चर्चा आपण करूया. मात्र धुमित याच्या पहिल्या चेंडूला फोर्स केलाय, शतरक्षकाच्या हाताला हलका. संघाला मॅच कडे रवाना होऊया. धुमित एक अतिशय चांगला खेळाडू, फुल टॉस करून ऑन साइडला चेंडूला वळवलंय, नो चान्स फॉर द फिल्डर. गोलंदाज यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला, यतीनच्या हातामध्ये येईल का तर नाही. यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध चेंडू सीमारेषा होतील. यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका, सारखी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सुंदर इंटेलिजंट क्रिकेट, रिस्क घेतली गेली होती, जोखीम पत्कारली आणि यावेळेला सुंदर बॅट करने के लिए. पहली गेंद ऑन साइड पर बहुत सुंदर तरीके से पुल किया, गेंद बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ जाती हुई पहली गेंद पर जोरदार प्रहार. गेंद पर तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए निखिल आए हैं. हवा में खेलते हुए यहाँ पीछे कोई खिलाड़ी नहीं है. 1, 2 और 4 मोठं योगदान आहे. तर प्लीज आपण समालोचन कक्षाच्या दिशेने व्यासपीठावरती यायचे. आकुट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला, चेंडू सीमारेषेच्या पार जाईल. 1 बाउंस जातोय की यावेळेला बघूया काय घडतंय. चौकार की षटकार सुरुवात करणार आहोत. 12 चेंडू 6 धावा. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, फायनल मध्ये थेट प्रवेश घ्यावा लागेल गौतम आकरे यांना. इस बार ऑन साइड पर बहुत अच्छा शॉट, पसंदीदा स्ट्रोक, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाद 4 रन. अपुन का फटका, पहिलं षटक प्रगति पथावर. यश गेंदबाजी करने के तैयार है. स्ट्राइकर पर गौतम आकरे. पुल टॉस गेंद खूबसूरती के साथ स्वीप किया गया, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हियर, मैग्निफिसेंट बॉलिंग. इस बार उड़ाया उड़ाया आसमान की तरफ पंख लगा के ना सूरत देखते हैं. गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साइडला हुकचा फटका पाहायला मिळतोय. गौतम आकरेच्या बॅट मधून एक खणखणीत 1 बाउंस, चौकार. गुड लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पुल टॉस गेंद है और हवा में है, हवाई फायर जारी है, बल्ला गेंद के ऊपर भारी है. वेरी गुड इन टच एंड दैट्स अनदर बीगी फ्रॉम द बैट्समैन. मैग्निफिसेंट बैटिंग बाय गौतम आकरे. धन्यवाद व्यक्त करतोय. 7 गेंदों का खेल से 37 रनों की जरूरत है. उड़ाया उड़ाया एक बार फिर पंख लगा के डीप मिड विकेट. इस ओवर की दूसरी गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. अब हमें गेंद कवर के ऊपर से डूबते हुए आणि अप्रतिम नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला जरूर खेळला गेला, पॉवर जनरेट केली जाते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी